महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जानेवारीपासून ऊसाची बिलं ही साखर कारखान्यांनी दिलेली नाही। महाराष्ट्रातील 650 कोटी रुपयाची FRP या साखर कारखानदारांनी थकवलेली आहे। ती FRP ताबडतोबीने द्यावी अशी मागणी आम्ही किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं करीत आहोत। आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात FRP थकवल्यामुळं आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे। मार्च महिना आता संपत आला तरी सुद्धा हे ऊसाची बिलं न काढल्यामुळं पीक कर्ज शेतकरी भरू शकत नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतर खर्चासाठी शेतीच्या खर्चासाठी पैसे मिळत नसल्यामुळं शेतकरी महाराष्ट्रामध्ये अडचणीत आलेला आपल्याला दिसून येतोय। या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा या साखर कारखान्यांनी 25 थकवलेत, परंतु 24-25 सालची सुद्धा बिलं या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी दिलेली नाहीत। सरकारनं ताबडतोबीने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा। आयात आणि निर्यात धोरणाबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा। निर्यातीच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन त्यांनी त्याच्यावर अनुदान द्यावं, पण शेतकऱ्याने या संकटामधून बाहेर काढावं अशा प्रकारची मागणी आम्ही किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं करीत आहोत।